कैलाशवासी साईनाथ नाइक स्मृति एंड एकेडमिक कारिवली द्वारा आज दिनांक 30 सितंबर 2024 को भिवंडी तालुका शासकीय शालेय भव्य कबड्डी स्पर्धा 2024 का आयोजन कैलाशवासी साईनाथ नाइक स्मृति एंड एकेडमिक कारिवली अध्यक्ष कुमार मोनिश साईनाथ नाइक व सचिव कल्पेश साईनाथ नाइक तथा कैलाशवासी साईनाथ नाइक स्मृति एंड एकेडमिक के सभी कार्यकर्ताओं द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस कबड्डी स्पर्धा में भिवंडी तालुका के सभी स्कूलों के 14 व 17 तथा 19 वर्ष के लड़के व लड़कियों ने भाग लिया। इस अवसर पर भिवंडी पश्चिम आमदार महेश जी चौगले, प्रो कबड्डी खिलाड़ी उमेश म्हात्रे, राष्ट्रीय बॉक्स लंगड़ी महाराष्ट्र अध्यक्ष नीलम नाइक, कारिवली ग्राम पंचायत सदस्य नयना पाटिल, प्रीति नाइक, राष्ट्रवादी कांग्रेस अध्यक्ष शरद चंद्र पवार, गट गजानन चौधरी के साथ साथ भारी संख्या में मान्यवर उपस्थित थे। तो वही इस कार्यक्रम का सूत्र संचालन पत्रकार राजेंद्र पाटिल ने किया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। विरुद्ध संघ आहे तो म्हणजे झालेले आहे। चला लवकर या प्रतिस्पर्धी संघ बघा, मैदानाच्या मध्यभागी जे काही खेळाडू उभे आहेत त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे। आपल्या संघाचं नाव, आपल्या शाळेचं नाव या लॉट्स मध्ये आहे का नाही, वजन झालेलं आहे तर तुमचं लिस्ट मध्ये नाव आहे की ते बेने महाविद्यालयातील गुणवंत बेलकडे सरांचा या ठिकाणी भिवंडी तालुका शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेचं आयोजन नियोजन 2024-25 चा कैलाशवासी साईनाथ रामचंद्र नाईक यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि अकॅडमी यांच्या सौजन्याने आज या स्पर्धा जयभद्र क्रीडांगण यांच्या भव्य दिव्य अशा क्रीडांगणावर साजरा होत आहे। या स्पर्धेमध्ये काल आणि आज 14 वर्ष 17 वर्ष 19 वर्षाखालील मुला मुलींनी खूप मोठ्या संख्येने सहभाग नोंदवलेला आहे। सर्व क्रीडा शिक्षकांचे आणि क्रीडा रसिक त्याचप्रमाणे खेळाडूंचे मी हार्दिक स्वागत करतो। या खेळामधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाने आपल्याला भरघोस असं सहकार्य केलेलं आहे। शासनाचं एक ध्येय धोरण आहेच की तळागाळातल्या विद्यार्थ्यांना, गावाखेड्यातील विद्यार्थ्यांना, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हा खेळाडू किंवा हा संघ, हा खेळ पुढे जाणार पाहिजे। त्यांची मानसिकता आणि शारीरिक क्षमता त्याचप्रमाणे लवचिकता ही पूर्णपणे आपल्या खेळामध्ये आणि खेळाडूमध्ये उत्तंगित व्हावा या उद्देशाने शासन आपल्याला खूप मदत करते आहे। या शासकीय दरबारामध्ये कोणाचंही या ठिकाणी नुकसान होत नाही। जे विद्यार्थी शासकीय खेळामध्ये राज्य लेवलला, जिल्हा लेवलला आणि विभाग लेवलला जातात त्या मुलांना, मुलींना, त्या खेळाडूंना शासनाकडून एक शिष्यवृत्ती देण्यात येतात। राष्ट्रीय शिष्यवृत्ती, राज्यस्तरीय शिष्यवृत्ती देण्यात येते। त्याचप्रमाणे क्रीडागुण नैपुण्य चाचणीमध्ये पण त्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरापर्यंत नेण्यात येते। त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या शासकीयमध्ये जे विद्यार्थी 5% राज्यस्तरावर येतात त्यांना खेळाडू म्हणून त्यांची थेट नेमणूक करण्यात येते। आणि अजून जे विद्यार्थी 10वी आणि 12वी मध्ये असतात अशा खेळाडूंना महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून 25 मार्क राज्यस्तरीय खेळाडूंना देण्यात येते। म्हणजे 25 मार्क म्हणजे 3%, 4% अशा फरकाने तो विद्यार्थी त्या मार्कलिस्टमध्ये गुणाने विजयी होतो आणि त्यामध्ये त्या खेळाडूच्या मार्कलिस्टमध्ये 3%, 5% गुण होऊन, म्हणजे उदाहरणार्थ 60% जर विद्यार्थी त्यांना शैक्षणिकमध्ये मिळाले असेल तर 5% त्यांना खेळाच्या माध्यमातून त्यांना वाढवून टक्के मिळतात। म्हणजे खेळाच्या भाग घेतला असं म्हणजे की आपलं कोणतेही नुकसान होत नाही। म्हणून मी शासनाच्या वतीने आपला पूर्णपणे धन्यवाद व्यक्त करतो की आपण खेड्यापाड्यातील सर्व क्रीडा शिक्षक, खेळाडू ही इथपर्यंत आपल्या खेळामध्ये सहभाग नोंदवतात। सहभाग नोंदवल्यामुळेच विद्यार्थ्यांचं जे काही शारीरिक क्षमता असते, भावनिक क्षमता असते, खेळाडू वृत्ती असते, एकमेकांमध्ये एक संगता असते, एकात्मता राहते, हे खेळामधून निर्माण होत असते। म्हणूनच मी या सर्व
खेळाडूंना आशीर्वाद देण्यासाठी आपल्याकडे मान्यवर आलेले आहेत. त्याचे पुनश्च मी धन्यवाद व्यक्त करतो, आभार मानतो. जय हिंद. स्मृती अकॅडमी कारिवली इथं आज संपन्न व्हायचं आहे. आज या माध्यमातून एका चांगला खेळाडू घडेल आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करेल, या भारताचे नेतृत्व करेल अशीच मी आशा बाळगतो. आणि या सर्व क्रीडा स्पर्धकांचे मी हार्दिक स्वागत करतो. कबड्डीमध्ये खेळण्या अगोदर माझ्या शालेय कारकिर्दीत पहिल्यांदा भिवंडी तालुका स्तरीय शालेय स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. त्याच्यातनं माझा संघ विजय झाल्यामुळे मला ठाणे जिल्हा स्तरीयवर माझा पूर्ण संघ खेळायला मिळाला. जिल्हास्तरीय संघ सुद्धा आम्ही विजयी झाल्यानंतर आम्हाला विभागीय स्तरीयवर औरंगाबाद येथे खेळण्याची संधी मिळाली. त्याच्यानंतर मी जेव्हा शालेय स्पर्धा संपल्यानंतर मी जेव्हा 10वी पास झालो, त्यानंतर मी BNN कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतला. BNN कॉलेजमध्ये असताना बेलकडे सर 11वी 12वी पर्यंत ज्युनियर कॉलेजच्या मॅचेसमध्ये आम्ही स्वतः असायचो आणि कॉलेजमध्ये आम्ही विभागीयपर्यंत कॉलेजमध्ये सुद्धा मजल मारली. त्यानंतर आम्ही शालेय स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा खेळायचो तेव्हा आम्हाला मोठे लोक तुम्ही फक्त खेळ म्हणून खेळाकडे बघू नका, करिअर म्हणून खेळाकडे बघा. जसं तुमच्या शिक्षणाबरोबर तुम्ही करिअर म्हणून बघितला तर आज कबड्डी क्षेत्रातले बरेचसे विद्यार्थी कबड्डीमुळे पोलीसमध्ये आहेत, रेल्वेमध्ये आहेत, कोणी बँकेमध्ये कामाला आहेत. तर मी स्वतः एअर इंडियामध्ये 10 वर्ष जॉब केला आहे. तुम्ही जर खेळाबरोबर आणि शिक्षणाबरोबर कबड्डीवर जास्त फोकस केला तर तुमच्या खेळामुळे तुम्हाला रेल्वेमध्ये किंवा कुठल्या बँकेमध्ये किंवा पोलीसमध्ये कुठेही भरती होता येईल. त्याच्यामुळे तुम्ही खेळ म्हणून खेळू नका, करिअर म्हणून पण खेळाकडे थोडा लक्ष द्या आणि आपल्या एज्युकेशन शाळेकडे अभ्यासाकडे थोडा लक्ष द्या. मी एवढंच सांगेन की तुम्ही इमानदारीने आपल्या खेळावर आणि एज्युकेशनवर आणि घरच्यांवर जे पण आपण करतोय ते करा आणि दाखवा की मी करू शकते. आज तुमच्यातला एखादा खेळाडू पोलीस किंवा रेल्वेमध्ये भरती झाला तर तुमच्या गावातून अजून 10 खेळाडूंना अपेक्षा वाढेल आणि त्यांच्या घरच्यांना की ही मुलगी जर करू शकते तर आमची मुलगी का नाही करू शकत. आणि तुमच्या मुली आपल्या भिवंडी तालुक्यातील बऱ्याचशा लोकांना आणि गावांची समज विचार करण्याची विचारसरणी थोडी अलग होऊन जाईल की स्पोर्ट्समध्ये मुलींना पाठवत नाही. आज तुम्ही स्पोर्ट्समधून जर एखादी पोरगी गेली, पोलीस झाली, बँकेत गेली, रेल्वेत गेली तर आज पूर्ण गावातली अशा प्रत्येक गावातल्या 2-4 मुलींचा चांगला होईल आणि तुमच्या मुले काहीतरी चांगला होईल. मी एवढं सांगून माझे 2 शब्द संपवतो. फर्स्ट कॉल, पहिला कॉल, संस्कार इंग्लिश स्कूल अंजरू द इबेनेझर स्कूल, कोण 17 वर्षातील मुली. पकडायला पाहिजे. चप्पल वाजवतो. एक पॉइंटला तरी अर्थातच कैलासवासी साईनाथ नाईक स्मृती अँड अकॅडमी बाबा इथं तुरतुरी आहे. पकड पकड पकड, अरे पकड ना.
आज आपण या ठिकाणी भिवंडी तालुक्यातील कारिवली गावातील जय बजरंग क्रीडा नगरीवर उपस्थित झालेलो आहोत। याच ठिकाणी भिवंडी तालुक्यातील शासकीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण कुठून आलेला आहात, आपल्या शाळेचं नाव काय सांगाल? आमच्या शाळेचे नाव आदर्श विद्यालय कुरुन। आम्ही कुरुन या आदर्श आम्ही कुरुन या शाळेतून आलेलो आहोत। आमचा 17 वर्षातील संघ आहे। आम्ही विजय प्राप्त करण्यासाठी तिथे आलेलो आहोत आणि मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी पण सलग 2 वर्ष आम्ही विजय प्राप्त करून गेलेलो आहोत आणि या वर्षी पण आम्ही विजय प्राप्त करण्यासाठी आलेलो आहोत। आम्हाला इथली व्यवस्था खूप चांगली आहे, खूप आवडली, खूप आनंद झाला आम्हाला इथे येऊन। तसे आपण गेल्या कित्येक वर्षापासून या स्पर्धेमध्ये उतरताना आतापर्यंत किती वेळा विजय संपादन केलेला आहे? आम्ही गेल्या 2 वर्षापासून या स्पर्धेत उतरलोय आणि 2 वर्ष विजय प्राप्त केलेला आहे। या वर्षी तुम्ही या ठिकाणी तुमचा आज प्रवेश झालेला आहे, काय आपल्याला आपल्या शाळेकरता, आपल्या गावाकरिता काय तुम्ही त्यांच्याकरता घेऊन जाणार की जेणेकरून हा विजय संपादन करून एखादा करंडक या ठिकाणी घेऊन जाणार का, कप घेऊन जाणार का? हो हो हो, आम्ही विजय प्राप्त करण्यासाठी तिथे आलेलो आहोत आणि विजय प्राप्त करूनच जाऊ। आम्हाला आमच्या शाळेचं नाव खूप मोठे करायचं आहे सरांचं। माझे नाव जान्हवी कांचन गवाले। आम्ही आदर्श विद्यालय कुरुन या शाळेतून आलोय आणि बोल 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 आमचा 17 वर्ष वयोगट आहे। आम्ही गेल्या 2 वर्षापासून इथून जिंकून ट्रॉफी घेऊन जात आहोत। आमचे शिक्षक श्री एजी पाटील सर यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आहोत। त्यांच्या सहकार्यामुळे आम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी ग्राउंड सुद्धा मिळाला आणि त्या ग्राउंडवर ताई स्वतः येऊन आम्हाला प्रोत्साहित केले, कसं खेळायचं, कसं नाही खेळायचं, कुठे हे करायचं, रेडिंग कशी मारायची वगैरे। तुम्ही पूर्ण सरावासह या ठिकाणी उतरलेले आहात का आणि तुमचा जो संघ आहे तो परिपूर्ण संघ आहे का या स्पर्धेमध्ये? हो, आमचा संघ परिपूर्ण आहे आणि आम्ही फुल तयारी करून आले। गेले 2-3 आठवडे आम्ही तयारीच करत होते। या अगोदर तुम्ही या भिवंडी तालुका क्रीडा स्पर्धेवर नाव कोरलेलं आहे, अजिंक्य झालेले आहात? हो, 2 वेळा। 17 वर्षातील मुलींचा मैदान क्रमांक 1 वर सुरू असलेला सामना संपल्यानंतर इंग्लिश स्कूल कोण विथ संस्कार इंग्लिश मीडियम अंजू। सन्मान केला जाते। आपण सन्मान चिन्ह देऊन या नेतृत्व करणारं हे त्यांचा या व्यासपीठावर सन्मान करीत आहोत। सेना मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सोय करण्यात आलेली आहे। मुख्य आयोजक कल्पेशजी नाईक यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातो। संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्याकरिता लाईव्ह इंडिया न्यूजचे रिपोर्टर शशी वर्मा आपले मनापासून हार्दिक स्वागत ओळख करून घेत आहे। विद्यालय लाखिवली येथील माझ्या शाळेतून करता आहे हे नक्कीच मला अभिमान वाटला आहे। मला सुद्धा शुभेच्छा दिल्या जात आहेत। त्यानंतर पडगाव परिसरातील हा संघ दोन्ही संघाला शुभेच्छा देताना भिवंडी पश्चिमचे लोकप्रिय आमदार महेशजी चौगुले नक्कीच हॅट्रिक फेम म्हणून त्यांचं नामोल्लेख केला जातोय। असे महेशजी चौगुले साहेब यांना मानाची हा कार्यक्रम बघून एकदम आनंद होतो, कारण का एवढ्या मोठ्या संख्येने 87 संघ, एवढी मोठी संख्या पूर्ण भिवंडी फक्त तालुक्यातनच लोक येऊन आज तुम्ही कबड्डीचं जे खेळ दाखवतात त्यात सगळ्यांचं मी फक्त आयोजकांचं आणि आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो, कारण का आज खेळाला जास्त प्राविधान आहे। कारण का आज आपण बघतोय गेले 10 वर्ष मोदीजींनी खेळांना एवढं प्रोत्साहन दिलेलं आहे, कारण का जास्तीत जास्त पदक आपल्या भारतात देशाला भेटतात, कारण का आपण ह्याची तयारी करतोय आणि ही तयारीच मी बघतो का ही लहानपणापासून म्हणजे गावापासून ही इंटरनॅशनलपर्यंत आपण सगळे पोचून पूर्ण करतोय। आणि पहिले तर मी आता म्हणतो प्रो कबड्डी आता सुरू झाले, पण पहिले तर असंच खेळायचे सगळे। आज एवढ्या गरमीमध्ये एवढ्या उन्हामध्ये आपण सगळे खेळतात, पण आत्ता तुम्हाला त्रास होईल पण नंतर तुम्हाला त्रास होणार नाही, कारण का जो उत्तर आहे जो लोखंड आहे तो उन्हातनं तापूनच तो जेव्हा ती तलवार बनेल ती एवढी तलवार ती कशी असेल तसं तुम्ही बनणार आहेत उद्या, कारण का तुम्ही भारताचे सगळे भविष्य आहे।
आणि तुम्हाला हे सगळे जण मिळून जो प्रोत्साहन दिला, पहिले कोणच नसायचं, आपणच ग्राउंड बनवायचं, आपणच त्याला ते थापायचं आणि आपणच तिथे खेळायचो, या असं असायचं. पण आज शाळेच्या माध्यमातून आणि जेवढे जेवढे समाजाचे समाजसेवक आहे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वेळा आपल्याला प्रोत्साहन भेटते, आपल्याला एक चांगलं ग्राउंड भेटते. आणि हे ग्राउंड आता यांनी सगळ्यांनी उपलब्ध करून दिले आहे. त्यांना सगळ्यांना त्यांचे मी अभिनंदन करतो. आणि आपण पण या संधीचं एक सोनं करा, चांगल्यात चांगलं खेळण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या भिवंडी तालुक्याचं म्हणजे नाव एक उंच करा. कारण का त्याच्यामुळे तुम्ही भिवंडीचं नाव केलं तर तुम्ही इंटरनॅशनल खेळायला गेले का नॅशनल खेळायला गेले तरी पण आपल्या भिवंडीचं नाव होईल. तर आम्हाला पण एक गर्वाने बोलायला येईल, कारण हे आमचे म्हणजे सरांना तर सांगता येईल का आमचे शिक्षक आहेत, पण आम्हाला सांगता येईल का नाही आमच्या गावातले सगळे खेळाडू आहेत, आमच्या गावातले सगळे पोरं आहेत, तर यांनी ते लहानपणापासून साध्या ग्राउंड पासून का आपल्या गावाला जे अभिमान भेटायला पाहिजे ते अभिमान मिळवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं. आणि हे करण्याचं काम तुमचंच आहे. त्याच्या अजून तुम्ही सांगतो का आपण पण थोडं शिक्षणाकडे पण आपल्याला लक्ष द्यायला लागेल. कारण का आपल्या आई वडिलांचे पण काहीतरी स्वप्न असतात का माझा मुलगा डॉक्टर बनावा, इंजिनियर बनावा, का माझ्या समाजात माझं नाव व्हावं. तर त्यासाठी आपण पण शिक्षणात पण ध्यान द्या, त्याच्यात पण डॉक्टर, इंजिनियर, वकील काय बनत आहे. कारण का आपल्या आईवडिलांनी जे कष्ट काढले ते कष्ट नाही काढायला पाहिजे आणि आपल्या आईवडिलांचं समाजात एक नाव व्हायला पाहिजे. कारण का आपण काहीतरी झालं तर ती आई असो तर ते वडील असो ते अभिमानाने बोलतात का माझा मुलगा डॉक्टर आहे, का माझा मुलगा इंजिनियर आहे. तोच अभिमान त्यांना पुरासा होतो. कारण का समाजात त्यांना जी मान भेटतो तो मान त्यांना भेटावा. आणि आपण शिकल्यामुळे आपल्या देशाचं पण नाव वाढेल. आपण पुढे गेले तर देश पुढे जाईल. एवढंच माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कल्पेची स्वागत आणि सन्मान करताना